आपण रोज आपला लॅपटॉप थेट 230 व्होल्ट्सच्या मेन प्लगला जोडतो. हं, आपला मोबाईल फोन चार्जिंगला लावतो आणि म्हणजे त्याच वेळी निर्धास्तपणे तो कानाला लावून बोलतो सुद्धा. हो ना. आपण विचारही करत नाही त्याबद्दल. अगदी बरोबर. तांत्रिक दृष्टिकोनातून विचार केला तर आपण एका भयानक हाय व्होल्टेज ग्रीडच्या अगदी संपर्कात असतो. खरंय. तरीही आपल्या या नाजूक मोबाईल फोनला किंवा आपल्याला कधीच विजेचा धक्का बसत नाही. हे सगळं इतकं सुरक्षित कसं काय असू शकतं? हाच तर खरा प्रश्न आहे. बरोबर. तर आज आपण एका अशा अदृश्य फायरवॉलबद्दल बोलणार आहोत, जी आपल्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना या भयानक हाय व्होल्टेजपासून अत्यंत सुरक्षित ठेवते. आणि हे तंत्रज्ञान खरोखरच अचंबित करणारं आहे. नक्कीच. आजच्या या सखोल चर्चेसाठी आपण ऑप्टोकपलर फंडामेंटल्स, इलेक्ट्रिकल आयसोलेशन अँड ॲप्लिकेशन्स या एका अत्यंत माहितीपूर्ण तांत्रिक नोट्सचा आधार घेणार आहोत. हा एक अतिशय उत्कृष्ट आणि सविस्तर दस्तऐवज आहे. हो. तर आजचं आपलं मुख्य उद्दिष्ट हे आहे की ऑप्टोकपलर ही संकल्पना नक्की काय आहे, प्रकाशाचा वापर करून दोन सर्किट्समध्ये सुरक्षितता कशी निर्माण केली जाते हे समजून घेणं. आणि या एका छोट्याशा उपकरणाने संपूर्ण आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सचं विश्व कसं बदलून टाकलंय हे सुद्धा आपण उलगडणार आहोत. बरोबर. कसं आहे, हा विषय खरोखरच अत्यंत कुतूहल निर्माण करणारा आहे. हो, कारण आपण सर्वजण रोजच्या आयुष्यात इलेक्ट्रॉनिक्सच्या वेढ्यात असतो. आपल्याला डायोड्स, ट्रान्झिस्टर्स आणि AC-DC पॉवर सप्लाय यांसारख्या गोष्टींची बऱ्यापैकी माहिती असतेच. पण जेव्हा आपण हाय व्होल्टेज आणि लो व्होल्टेज या दोन पूर्णपणे वेगळ्या आणि परस्पर विरोधी जगांना एकमेकांशी संवाद साधायला लावतो, तेव्हा तिथे सुरक्षिततेचा प्रश्न सर्वात आधी उभा राहतो. अगदी बरोबर. आणि या संपूर्ण प्रक्रियेत प्रकाश हाच दुवा बनतो. विजेच्या प्रवाहाला प्रकाशात रूपांतरित करून सिग्नल पाठवण्याची ही जी पद्धत आहे ती भौतिकशास्त्राचा एक अत्यंत कल्पक वापर आहे. चला तर मग हे समजून घेऊया. याच्या मूळ रचनेपासून सुरुवात करूया. हां, नक्कीच. आपण सर्वसाधारणपणे असं मानतो की दोन सर्किट्समध्ये संवाद साधायचा असेल तर त्यांच्यात एक भौतिक कॉपर वायर असणं आवश्यक आहे. हो, तीच आपली पारंपरिक पद्धत आहे. पण ऑप्टोकपलरमध्ये पूर्णपणे वेगळंच तंत्र वापरलं जातं. म्हणजे एका छोट्याशा IC पॅकेजमध्ये इनपुट आणि आउटपुट अशा दोन बाजू असतात, पण त्यांच्यात कोणताही थेट विजेचा संपर्क नसतो. हे कसे शक्य आहे? याच संकल्पनेला आपण इलेक्ट्रिकल आयसोलेशन म्हणतो. या उपकरणाला आपण ऑप्टो आयसोलेटर असंही म्हणतो. जर आपण एका ऑप्टोकपलरच्या आत डोकावून पाहिलं तर त्यात मुख्यत्वे दोन भाग दिसतात. हे दोन्ही भाग एकाच छोट्याशा डार्क प्लास्टिक पॅकेजमध्ये बंदिस्त असतात. डार्क पॅकेज म्हणजे बाहेरचा कोणताही प्रकाश आत येऊ नये म्हणून ना? हो, अगदी तसंच. बाहेरच्या प्रकाशाचा कोणताही अडथळा नको म्हणून. तर इनपुट बाजूला एक LED असतो, लाईट एमिटिंग डायोड. बरं. आणि आउटपुट बाजूला एक फोटो डिटेक्टर असतो, जो साधारणपणे फोटो ट्रान्झिस्टर किंवा फोटो डायोड असू शकतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या दोन घटकांमध्ये भौतिकरित्या एक अतिशय सूक्ष्म पोकळी किंवा पारदर्शक डायइलेक्ट्रिक माध्यम असतं. म्हणजे ते एकमेकांना चिकटवलेले नसतात? अजिबात नाही. या पोकळीमुळेच त्यांच्यात कोणताही थेट विजेचा प्रवाह वाहू शकत नाही. इथेच खरी गंमत आहे. जर मला हे एका साध्या उदाहरणातून मांडायचं असेल तर हे एखाद्या क्वारंटाईन झोन किंवा बुलेटप्रूफ काचेच्या खिडकीसारखं वाटतं. हां, छान उदाहरण आहे. म्हणजे बघा, दोन वेगवेगळ्या खोल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये एक जाड बुलेटप्रूफ काच आहे. बरोबर. एका खोलीत कितीही मोठा स्फोट झाला किंवा आग लागली तरी ती दुसऱ्या खोलीत पोचू शकत नाही. हो. पण जर एका खोलीतल्या माणसाने काचेतून टॉर्चच्या सहाय्याने दुसऱ्या खोलीतल्या माणसाला मॉर्स कोडमध्ये संदेश पाठवला तर तो मात्र सुरक्षितपणे पोहोचेल. अगदी तेच. इथे ती बुलेटप्रूफ काच म्हणजे ऑप्टोकपलरमधली ती पोकळी आणि तो टॉर्चचा प्रकाश म्हणजे आपला LEDचा सिग्नल. बरोबर. हे उदाहरण या प्रक्रियेला अगदी अचूकपणे स्पष्ट करतं. हे नक्की काम कसं करतं ते मी स्टेप बाय स्टेप सांगते. हो, सांगा ना. जेव्हा इनपुट सर्किटमध्ये सिग्नल येतो तेव्हा तो विजेचा प्रवाह LEDला मिळतो आणि तो प्रकाश उत्सर्जित करतो. बरं. तो प्रकाश त्या बुलेटप्रूफ काचेतून म्हणजेच त्या पोकळीतून प्रवास करून समोरच्या फोटो डिटेक्टरवर पडतो. प्रकाश पडताच
फोटो डिटेक्टर कंडक्ट होतो म्हणजेच कार्यान्वित होतो आणि त्याच्या स्वतःच्या आउटपुट सर्किटमध्ये विजेचा प्रवाह वाहू देतो. म्हणजे विजेचं रूपांतर आधी प्रकाशात आणि मग पुन्हा प्रकाशाचं रूपांतर विजेत होतं. अगदी बरोबर. आणि यामुळे होतं काय, इनपुट सर्किटमध्ये जर अचानक हजारो व्होल्ट्सचा सर्ज आला तर तो फक्त त्या एलईडीला जाळून थांबेल. बापरे. हो, पण तो शॉक कधीही आउटपुट सर्किटपर्यंत पोहोचणार नाही, कारण तिथे जोडायला वायरच नाहीये. हा खरोखरच एक आहा मोमेंट आहे. इनपुट आणि आउटपुटमध्ये कोणतीही थेट वायर जोडलेली नसते, त्यामुळे आयसोलेशन अत्यंत प्रभावीपणे मिळतं. नक्कीच. पण इथे एक तांत्रिक प्रश्न पडतो. जर आतमध्ये एलईडी वापरला आहे आणि आपल्याला माहीत आहे की कोणताही एलईडी सतत वापरला गेल्यावर कालांतराने त्याची कार्यक्षमता कमी होते, हां, बरोबर आहे तुमचं म्हणणं. म्हणजे त्याचा प्रकाश अंधुक होऊ लागतो, मग अशा वेळी तो पाठवत असलेला सिग्नल कमकुवत होत नाही का? डिझायनर्स या डिग्रेडेशनचा सामना कसा करतात? हा एक अतिशय उत्कृष्ट आणि प्रॅक्टिकल प्रश्न आहे. याला एलईडी एजिंग म्हणतात. एलईडी एजिंग, बरं. वेळेनुसार एलईडीचा प्रकाश कमी होतो, ज्यामुळे करंट ट्रान्सफर रेशिओमध्ये घसरण होते. याला CTR म्हणतात. CTR म्हणजे नक्की काय? CTR म्हणजे इनपुटला दिलेल्या करंटच्या तुलनेत आउटपुटला मिळणारा करंट. इंजिनियर्स सर्किट डिझाईन करतानाच ही गोष्ट गृहीत धरतात. अच्छा, म्हणजे त्यांना आधीच माहीत असतं. बरोबर. याशिवाय अतिशय क्रिटिकल ॲप्लिकेशन्समध्ये उच्च दर्जाचे आणि दीर्घकाळ टिकणारे घटक वापरले जातात. म्हणजे डिझाईन करतानाच भविष्यातील झीज लक्षात घेतली जाते. हे खरोखरच हुशारीचं काम आहे. आता याच्या वेगवेगळ्या प्रकारांकडे वळूया. हो, कारण गरजेनुसार ऑप्टोकपलरचे वेगवेगळे प्रकार वापरले जातात. सर्वच ऑप्टोकपलर एकसारखे नसतात हे तर नक्कीच. पहिला आणि सर्वाधिक वापरला जाणारा प्रकार म्हणजे फोटो ट्रान्सिस्टर ऑप्टोकपलर. अगदी बरोबर. हा प्रकार बहुधा जनरल पर्पज कामासाठी वापरला जातो, जिथे आपल्याला वेगापेक्षा खात्रीशीर स्विचिंगची जास्त गरज असते. फोटो ट्रान्झिस्टरमध्ये गेन जास्त असतो, त्यामुळे कमी प्रकाशातही तो चांगला आउटपुट करंट देऊ शकतो. पण याची काही अडचण आहे का? हो, आहे ना. ट्रान्झिस्टरच्या आत एक प्रकारची कॅपॅसिटन्स असते, ज्यामुळे तो अतिशय वेगाने चालू आणि बंद होऊ शकत नाही. म्हणजे टर्न ऑन आणि टर्न ऑफ वेळ जास्त असतो. बरोबर. त्यामुळे जर तुम्हाला गिगाबिट्सच्या वेगाने डिजिटल डेटा पाठवायचा असेल तर फोटो ट्रान्झिस्टर तिथे कमी पडतो. आणि म्हणूनच अशा हाय स्पीड ॲप्लिकेशन्ससाठी आपण दुसऱ्या प्रकाराकडे वळतो, जो आहे फोटो डायोड ऑप्टोकपलर. हो, कारण डायोड्स हे ट्रान्झिस्टर्सच्या तुलनेत प्रकाशातील बदलांना अत्यंत वेगाने प्रतिसाद देऊ शकतात. म्हणजे अगदी सेकंदाच्या काही नॅनो सेकंड्समध्ये. हो, जिथे डेटा कम्युनिकेशन किंवा हाय फ्रिक्वेन्सी सिग्नलिंगची गरज असते, तिथे फोटो डायोडची गती कामाला येते. पण याचा आउटपुट करंट खूप कमी असतो ना? हो, तो एक तोटा आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत अनेकदा एक अतिरिक्त अँप्लिफायर सर्किट जोडावं लागतं. समजलं. यानंतर तिसरा अत्यंत महत्त्वाचा प्रकार येतो, तो म्हणजे फोटो SCR ऑप्टोकपलर. SCR म्हणजे सिलिकॉन कंट्रोल्ड रेक्टिफायर. हा प्रामुख्याने DC पॉवर कंट्रोलसाठी वापरला जातो. याची काही खासियत आहे का? हो, SCRचं एक वैशिष्ट्य असतं की एकदा तो ट्रिगर झाला म्हणजे चालू झाला की तो स्वतःहून बंद होत नाही. जोपर्यंत त्याचा मुख्य करंट 0 होत नाही तोपर्यंत. अगदी बरोबर. याला लॅचिंग म्हणतात. जेव्हा मोठ्या प्रमाणावर DC पॉवर किंवा हेवी लोड्स नियंत्रित करायचे असतात, तेव्हा हा प्रकार अत्यंत उपयुक्त ठरतो. पण जर आपल्याला DC ऐवजी AC पॉवर नियंत्रित करायची असेल तर? तिथे SCR चालणार नाही. कारण AC पॉवरची लाट सतत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशी दोन्ही बाजूंनी बदलत असते आणि SCR फक्त एकाच दिशेने करंट वाहू देतो. बरोबर ओळखलत. म्हणूनच तिथे चौथ्या प्रकाराचा जन्म होतो, तो म्हणजे फोटो ट्रायॅक ऑप्टोकपलर. ट्रायॅक हा घटक दोन्ही दिशांनी करंट वाहू देतो. हो, ज्यामुळे तो AC वेव्हफॉर्मच्या दोन्ही सायकल्सला अत्यंत प्रभावीपणे हाताळू शकतो. याचं एखादं उदाहरण देता येईल का? नक्कीच. समजा तुम्हाला एका 3.3 व्होल्ट्सवर चालणाऱ्या मायक्रो कंट्रोलरवरून घरातील 230 व्होल्ट्सचा मोठा इंडस्ट्रियल हीटर किंवा फॅन नियंत्रित करायचा आहे. तिथे आपण फोटो ट्रायॅक वापरणार. हो, मायक्रो कंट्रोलरचा छोटासा सिग्नल LEDला चालू करतो आणि तो LED ट्रायॅकला ट्रिगर करतो. ज्यामुळे हजारो वॅट्सची पॉवर सुरक्षितपणे नियंत्रित केली जाते. अगदी तसंच. हे सगळे प्रकार पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की मूळ संकल्पना प्रकाशाचीच असली तरी आउटपुट बाजूला कोणता घटक लावला आहे यावरून त्याची क्षमता पूर्णपणे बदलून जाते. हो, आणि म्हणूनच याचे उपयोग इतके व्यापक आहेत.
जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडलं तर आपल्याला समजेल की हे उपकरण इतकं महत्वाचं का आहे. आता आपण याच्या प्रत्यक्ष उपयोगांकडे येऊया. सर्वात आधी SMP बद्दल बोलूया. स्विच मोड पॉवर सप्लाय. आपला मोबाईल चार्जर हे याचं सर्वात उत्तम उदाहरण आहे. चार्जरच्या आत एक प्रायमरी साईड असते जी हाय व्होल्टेजवर चालते आणि दुसरी सेकंडरी साईड असते जी 5 व्होल्ट्स लो व्होल्टेज देते. बरोबर. पण या चार्जरला कसं समजतं की मोबाईलला नक्की किती व्होल्टेज पोहोचत आहे, कारण या दोन्ही बाजूमध्ये थेट विजेची वायर तर जोडलेली नसते. इथेच ऑप्टो कपलरची सर्वात मोठी जादू पाहायला मिळते. याला आपण आयसोलेटेड फीडबॅक लूप म्हणतो. हे कसं काम करतं? सेकंडरी साईडवर सतत आउटपुट व्होल्टेज मोजलं जातं. जर समजा आउटपुट 5 व्होल्ट्सच्या वर जायला लागलं तर तिथले एरर ॲम्प्लिफायर सर्किट ऑप्टो कपलरच्या आतल्या LEDचा प्रकाश वाढवतं. बरोबर. हा प्रकाश प्रायमरी साईडवर असलेल्या कंट्रोलर ICला मिळतो. प्रकाश वाढला याचा अर्थ आउटपुट जास्त होत आहे हे ओळखून तो कंट्रोलर हाय व्होल्टेजचं स्विचिंग कमी करतो. आणि हे सर्व इतक्या वेगाने आणि अचूकपणे घडतं की व्होल्टेज एकदम स्टेबल राहतं. हो. आणि या संपूर्ण प्रक्रियेत हाय व्होल्टेज आणि लो व्होल्टेजमध्ये फक्त प्रकाशाचा संवाद असतो, विजेचा नाही. म्हणजे एका बाजूला भयानक हाय व्होल्टेज आणि दुसऱ्या बाजूला आपला महागडा फोन आणि त्यांच्यामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून उभा असलेला हा आपला ऑप्टो कपलर. अगदी योग्य शब्द वापरलात, सुरक्षा रक्षक. यानंतर आणखी एक अत्यंत महत्त्वाचा उपयोग म्हणजे मायक्रो कंट्रोलर संरक्षण आणि इंडस्ट्रियल ऑटोमेशन. कारखान्यांमध्ये मोठमोठ्या मशीन्स असतात ज्या शेकडो अँपियर्सवर चालतात. अशा वातावरणात इलेक्ट्रिकल नॉईज किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेरन्स प्रचंड असतो. पण या मशीन्सला नियंत्रित करणारे PLC म्हणजे प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर हे अत्यंत नाजूक असतात. तिथे हे आयसोलेशन कसं काम करतं? कारखान्यांच्या वातावरणात ग्राउंड लूप्स ही एक मोठी डोकेदुखी असते. जेव्हा दोन वेगवेगळ्या उपकरणांचे ग्राउंड्स वेगवेगळ्या पोटेन्शियलवर असतात तेव्हा त्यांच्यात एक नको असलेला करंट वाहू लागतो. यामुळे सिग्नलमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण होतो ना? हो, आणि डिजिटल सिग्नल्स करप्ट होऊ शकतात. ऑप्टो कपलर या ग्राउंड लूपला अक्षरशः तोडून टाकतो. म्हणजे तो 2 सर्किटचे ग्राउंड्स पूर्णपणे वेगळे ठेवतो. हो. त्यामुळे मशीनचा कितीही मोठा इलेक्ट्रिकल नॉईज असला तरी तो प्रकाशाच्या स्वरूपात PLCच्या नाजूक डिजिटल सर्किट्सपर्यंत पोहोचूच शकत नाही. आणि आपला डिजिटल डेटा अत्यंत शुद्ध आणि अचूक राहतो. हे डिजिटल सिग्नल आयसोलेशनचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. माहिती पाठवताना ती शुद्ध राहणं किती गरजेचं आहे हे यावरून समजतं. पण या सुरक्षिततेचा सर्वात संवेदनशील आणि थेट मानवी जीवाशी निगडीत असा उपयोग पाहायचा असेल तर तो वैद्यकीय उपकरणांमध्ये पाहायला मिळतो. हो, जेव्हा आपण ECG मशीन किंवा पेशंट मॉनिटरिंग सिस्टीमचा विचार करतो तेव्हा तिथे हाय व्होल्टेज आणि मानवी शरीर यांचा थेट संबंध येतो. अशा वेळी एक छोटीशी चूकही जीवघेणी ठरू शकते. वैद्यकीय उपकरणांसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत कडक नियम असतात. जसं की IEC 60601 स्टँडर्ड. बरोबर. रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी तिथे मल्टिपल आयसोलेशन बॅरियर्स अनिवार्य असतात. विचार करा, एका रुग्णाच्या छातीवर सेन्सर्स लावलेले आहेत आणि ते मशीन 230 व्होल्ट्सच्या मेन सप्लायवर चालत आहे. जर त्या मशीनमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झालं किंवा वीज कोसळली तर तो हाय व्होल्टेजचा शॉक थेट रुग्णाच्या हृदयापर्यंत पोहोचू शकतो. बापरे. हे टाळण्यासाठी त्या सेन्सर्सचे सर्किट आणि मशीनचे मुख्य पॉवर सर्किट यांच्यामध्ये ऑप्टो कपलरची भिंत उभी केली जाते. आणि ऑप्टो कपलर हे सुनिश्चित करतो की कोणत्याही परिस्थितीत हाय व्होल्टेजचा प्रवाह त्या सेन्सर्सच्या केबल्समध्ये उतरणार नाही. अगदी मशीन जळून खाक झालं तरीही तिथे हे छोटंसं उपकरण खऱ्या अर्थाने जीवनरक्षक ठरतं. हे ऐकल्यावर अंगावर अक्षरशः काटा येतो. आपण रोजच्या घाईगडबडीत या छोट्याशा काळ्या रंगाच्या ICला किती गृहीत धरतो. हो, पण रुग्णालयांमध्ये ते निःशब्दपणे लोकांचे प्राण सुरक्षित ठेवत आहे. याचबरोबरीने पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि मोटर कंट्रोलमध्ये याचा खूप मोठा वाटा आहे. आपल्या घरातील इन्व्हर्टर किंवा मोठ्या इंडस्ट्रियल मोटर्समध्ये हे कसं काम करतं? तिथे तर प्रचंड प्रमाणात पॉवर हाताळली जाते. तिथे एक मोठा धोका असतो, तो म्हणजे बॅक EMF. बॅक EMF म्हणजे काय? जेव्हा एखादी मोठी इंडस्ट्रियल मोटर जी खूप वेगाने फिरत असते ती अचानक बंद केली जाते तेव्हा ती मोटर एका जनरेटरसारखं काम करू लागते. अच्छा, म्हणजे ती स्वतः वीज तयार करते. हो, ती एक प्रचंड मोठा विजेचा झटका मागे म्हणजे कंट्रोल सर्किटच्या दिशेने पाठवते. हा बॅक EMF इतका शक्तिशाली असतो की तो मायक्रो कंट्रोलर्स आणि इतर नाजूक ICंना सेकंदात उडवून देऊ शकतो.
अशावेळी ऑप्टोकपलर एक फायरवॉल म्हणून काम करतो ना? अगदी बरोबर. तो कंट्रोल सिग्नल पुढे पाठवतो, पण मोटरकडून येणारा तो भयानक विजेचा झटका आपल्या छातीवर झेलतो. हा, आणि कंट्रोल बोर्डला पूर्णपणे सुरक्षित ठेवतो. म्हणजे कंट्रोल बोर्ड आणि हेवी मोटर यांच्यात तो एका सुरक्षित बफरचं काम करतो. हो, अगदी तसंच. तर मग आजच्या या अत्यंत तांत्रिक आणि रंजक चर्चेचा सारांश काढायचा झाला तर आपण काय शिकलो? आपण पाहिलं की ऑप्टोकपलर हे फक्त एक उपकरण नाही, तर ती एक अतिशय प्रगत विचारसरणी आहे. दोन सर्किट्सना एकमेकांशी जोडायचं, पण त्यांच्यात विजेचा स्पर्शही होऊ द्यायचा नाही. केवळ प्रकाशाचा वापर करून तांब्याच्या तारांशिवाय सिग्नल पाठवायचं. आणि याचा फायदा म्हणजे आपल्याला इलेक्ट्रिकल आयसोलेशन मिळतं, नको असलेले ग्राउंड लूप्स आणि नॉईज नष्ट होतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हाय व्होल्टेजच्या सर्जपासून संपूर्ण सिस्टम सुरक्षित राहते. मोबाईल चार्जरच्या फीडबॅक लूपपासून ते कारखान्यांच्या PLC पर्यंत. आणि वैद्यकीय उपकरणांपासून ते मोठ्या मोटर्सच्या कंट्रोलपर्यंत प्रत्येक ठिकाणी प्रकाशाच्या वेगावर आणि सुरक्षितेवर अवलंबून असलेली ही यंत्रणा काम करत आहे. आणि हेच तंत्रज्ञानाचं खरं सौंदर्य आहे. आपण अनेकदा मोठ्या मशीन्स आणि प्रोसेसरच्या वेगाबद्दल बोलतो, पण त्या वेगाला आणि त्या शक्तीला सुरक्षितपणे हाताळण्याचं काम ही अतिशय सूक्ष्म आणि अत्यंत कल्पक उपकरणं करत असतात. प्रकाशासारख्या नैसर्गिक घटकाचा असा हुशारीने केलेला वापर हे इंजिनिअरिंगच्या प्रगतीचं एक उत्तम उदाहरण आहे. नक्कीच. जाता जाता या आजच्या चर्चेवरून एक अतिशय रंजक विचार मनात येतो. कोणता विचार? आपण आत्ता पाहिलं की दोन वेगळ्या सर्किट्समध्ये, विशेषतः जिथे सुरक्षिततेची आणि नॉईज कमी करण्याची गरज असते, तिथे आपण विजेऐवजी प्रकाशाचा अत्यंत यशस्वीपणे वापर करत आहोत. हो. मग जर प्रकाश इतका सुरक्षित, नॉईज फ्री आणि वेगाने माहिती वाहून नेणारा आहे, तर भविष्यात आपण तांब्याच्या तारा पूर्णपणे हद्दपार करू शकू का? हा एक खूपच पुढचा विचार आहे. म्हणजे विचार करा, भविष्यातील संगणक किंवा मायक्रोचिप्सच्या आतमध्ये डेटा आणि पॉवरचं वहन करण्यासाठी तांब्याच्या नॅनो वायर्सऐवजी केवळ प्रकाशाचं किरण वापरले गेले तर? याला फोटॉनिक कम्प्युटिंग म्हणतात. हे जर शक्य झालं तर ती एक खूप मोठी क्रांती असेल. जर एका छोट्याशा ऑप्टोकपलरने इतकी मोठी क्रांती घडवली आहे, तर संपूर्ण संगणकच जर प्रकाशाच्या वायरिंगवर चालला, तर तो किती प्रचंड वेगवान आणि सुरक्षित असेल? खरंच, हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. तंत्रज्ञानाच्या या अफाट विश्वात प्रकाश हीच भविष्यातील सर्वात प्रगत वायरिंग असू शकेल का? हा विचार नक्कीच करून पहा. आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. विचार करत रहा आणि नवीन गोष्टी शोधत रहा.